तर सर्वांसाठी आनंदाची बातमी, जर तुम्ही आपल्या जन्मदाखल्यासाठी या गावातून त्या गावात जात आहे की अधिवास काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्र किंवा तहसील जवळ 2-2, 3-3 तास रांगेत उभ्या राहत आहे किंवा उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्ही तहसीलला जात आहे, तर या सर्व ज्या आपल्याला अडचण येत होत्या त्या अडचण दूर करण्याचं काम जे आहे हे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणार आहात तर तुम्हाला अधिवासाची अट नाही। व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नवीन नियम काय आहे आणि बदललेल्या नियमाने महिलांना काय फायदा होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व नियम हे कव्हर करणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिला बदल हा झालेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा अर्ज करण्याची तारीख जी आहे ही 1 जुलै ते 15 जुलै पर्यंत होती, पण हा टाइम खूप कमी असल्याने आणि महिलांपाशी योग्य ती कागदपत्र नसल्याने हा टाइम जो आहे हा वाढवून दिलेला आहे। तो टाइम राहणार आहे आता 1 जुलै पासून तर 30 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे 2 महिन्याचा हा खूप वेळ तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मिळणार आहे। तर या योजनेमध्ये दुसरा बदल असा करण्यात आलेला आहे, या योजनेमध्ये जर तुम्हाला अर्ज भरायचा असल्यास तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र जोडणे हे आवश्यक होते, तर ती अट जी आहे ही रद्द करण्यात आली आणि त्या अटीऐवजी तुम्हाला 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा तुमच्या शाळा सोडल्याची टीसी किंवा जन्माचा दाखला या 4 पैकी कोणताही एक जो पुरावा आहे, जे ओळखपत्र आहे तुम्हाला दाखवायला लागणार आहे। तर या योजनेमधून शेतीची अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। जर तुमच्यापाशी किती पण शेती असो तरी तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता। त्यानंतर या योजनेची जी वयोमर्यादा आहे याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। आधी 21 ते 60 वर्षापर्यंत होती, तर आता 21 ते 65 वर्षापर्यंत या योजनेची वयोमर्यादा केली गेलेली आहे। जर तुमचा जन्म हा दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तुम्ही महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या व्यक्तीशी लग्न केले असेल तर त्या व्यक्तीच्या जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याची टीसी किंवा अधिवास हा ग्राह्य धरला जाणार आहे। तर सर्वात मोठी अडचण जी येत होती ती उत्पन्नाच्या दाखल्यासाठी येत होती। उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ही खूप मोठी रांग होती, महिलांना आपली मजुरी सोडून किंवा आपले काम सोडून या रांगेमध्ये उभं राहावं लागत होतं। तर यावाल्या जी अट आहे या अटमध्ये जी आहे शिथिलता करण्यात आलेली आहे। जर तुमच्याकडे शेंद्री किंवा पिवळे कुपन असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची ही गरज राहणार नाही आहे। तुम्ही फक्त त्यावाल्या कुपनची झेरॉक्स जी आहे ही तुम्ही अर्जासोबत जोडू शकता। यानंतर खूप सुंदर असा बदलाव या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। तुमच्या घरातल्या एका अविवाहित मुलीला जी आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यात येणार आहे। म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या घरी जर 2 मुली असेल आणि दोघीचे लग्न व्हायचे असेल तर तिच्यापैकी एका मुलीला जे आहे हे अर्ज करता येणार आहे आणि 4 मुली असेल तर तिच्यापैकी सुद्धा एकाच मुलीला अर्ज करण्यात येणार आहे। तर ही अट खूप छान प्रकारे त्यांनी मांडलेली आहे। तर तुम्ही जे आहे हे तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन या योजनेची माहिती घेऊ शकता आणि तिथे अर्ज करू शकता। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।